नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अमोल हा फिरायला गेलेला आहे. तिथं त्याची असलेली एन्जॉयमेंट या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण त्याचबरोबर अर्जुन हा एक निर्णय घेणार आहे, तो म्हणजे आर्यासोबतच्या लग्नाचा. तो निर्णय नक्की काय असणार आहे आणि अर्जुनला आप्पीने माफ केल्यानंतर अर्जुन हा निर्णय कसा घेणार आहे आणि आप्पी अर्जुनला का माफ करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता मोना येते आणि अमोलला सारसबागेच्या समोर सोडते. त्यावेळेस अमोल म्हणतो की बाबा अजून आलेले नाही आहेत. मोमा पण मला लगेच सोडून गेली, थोडा वेळ पण थांबली नाही माझ्यासोबत. खरं तर तिला ना माझी काळजीच वाटत नाही आहे, ती प्रत्येक वेळेस असंच करते, असं अमोलचं बोलणं चालू असतं. तर अमोल मात्र बिचारा एकटा पडलेला असतो आणि तिथे विचार करत असतो. तो म्हणत असतो की मोमाने असं करायला नको होतं, मोमाने माझ्यासोबत थांबायला हवं होतं, माझ्यासोबत तिथे थांबली असती तर काय बिघडलं असतं का, असं अमोलचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अमोल आत जातो तेव्हा तिथे काही जण बसलेले असतात. त्यांच्याबरोबर एक त्यांची मुलगी असते. तर त्या मुलीसाठी तिच्या बाबांनी श्रीखंड आणलेलं असतं आणि आईने तिच्या आवडीची भाजी आणलेली असते. तर दोघं पण तिला जीव घालत असतात. ते तिच्याबरोबर मस्त एन्जॉय करत असतात. अमोल त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला आठवतं त्याचे आईबाबा पण त्याच्याबरोबर आहेत आणि ते मस्त एन्जॉय करत आहेत. श्रीखंड आणलेला आहे. अर्जुन सांगतो मी त्याच्यासाठी खास श्रीखंड आणलेला आहे. पण इकडे आप्पी म्हणते त्याला भाजी आवडते म्हणून मी सकाळी उठून भाजी बनवली त्याच्या आवडीची. तर इकडे अमोल मात्र दोघांकडे पाहून हसत असतो आणि म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, माझे आईबाबा जेव्हा भांडतात ना तेव्हा खूप गोड दिसतात, म्हणून मला माझे आईबाबा एकत्र हवे आहेत. अमोलला जेव्हा हे वाटत असतं तेव्हा तो बिचारा म्हणतो की माझे आईबाबा पण असेच असायला पाहिजेत ना एकत्र. त्यानंतर त्याला तहान लागलेली असते. मग तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की काका मला थोडं पाणी द्याल का. आणि मग ते दादा त्याला पाणी देतात प्यायला. ते म्हणतात की काय झालं बाळा, तू आमच्याबरोबर खातोस का थोडंसं. तेव्हा अमोल म्हणतो नाही, माझे बाबा येणार आहेत आणि मला माझ्या माझ्या बाबांबरोबर पावभाजी खायची आहे, मी त्यांच्याबरोबरच जाणार आहे, नको मला, मी ते आले ना की खाईल, जर मी आत्ता खाऊन घेतलं तर त्यांना पण वाईट वाटेल ना, मग ते पण खाणार नाहीत, म्हणून मी म्हणतोय की नको मला. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे बाळा, बरं तो आम्ही इथेच आहोत, तुला काय वाटलं तर सांग आणि ये तू आमच्याकडे, असं ते म्हणतात. अमोल पण खुश होतो, त्यांना थँक्यू म्हणतो आणि पुन्हा अर्जुनची वाट पाहू लागतो. इकडे आर्याच्या आईला ब्लड आणि त्याचबरोबर सुई या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटत असते. आर्या तिथं आलेली असते तेव्हा नर्सला त्या म्हणत असतात की नाही मी बरी आहे, मला नको आहे काही, मला नको इंजेक्शन. तेव्हा आर्या त्यांना सांगते की मी 1 मिनटं तिला समजवते, ते ऐकत नाही आहे ना, मी तिला समजवते मग आपण बोलूया. तेव्हा आर्या तयार होते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आर्या आता तिला समजवते, अगं एवढं सगळं जुळवून आणलेलं आहे, तुला माहिती आहे ना काय होणार आहे, मग का तू असं करतेस, ऐकून घे ना माझं जरा, एवढं सगळं जर होणार असेल तर खूप चांगली गोष्ट घडणार आहे, असं नको करूस, असं आर्या आईला सांगत असते. आणि बघ काहीच होणार नाही आहे तुला, असं सांगितल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आई रक्त द्यायला तयार होते. मग आई ही नर्सकडून रक्त घेते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आर्या म्हणते बघ काहीच नाही झालेलं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आप्पी घरी आलेले असते, मोना रील करत असते, दीप्या रील बनवत असतो. तर बापू म्हणतात की काय चाललं आहे हे सगळं, कारण मला ना असं वाटतं आहे, मोना म्हणते कसं आहे मी जर सेलिब्रिटी झाली तर माझ्या व्हिडिओला ना 2000 लाईक आले, 2000. तर ती म्हणते मी जर सेलिब्रिटी झाले ना तर आपल्या घराच्या बाहेर लाईन राखतील माझ्याकडे येणाऱ्या फॉलोअरच्या. तेव्हा बापू म्हणतात अगं सेलिब्रिटी व्हायची काय गरज आहे, नवऱ्याच्या डोळ्यात बघ सेलिब्रिटी असल्याचंच फील येईल. तेव्हा हसत असतात. तेव्हा आप्पी तिथे येते. आप्पी आलेली पाहून बापू म्हणतात अगं आलीस ना तू, पोरगं बघ बरं दिवसभर कुठं आहे, काय फोन नाही, त्याचा पत्ता नाही, काही कळना गेले. तेव्हा आप्पी म्हणते हो ना हो, काय झालं अजून आला नाही आहे का तो घरी. मग आप्पी अर्जुनला फोन लावते, म्हणते की ते दोघं एकत्र असले ना की त्यांना काही भान राहत नाही ना, ते एकत्र असतात आणि खुश असतात. त्यावेळेस बापू म्हणतात बघ फोन लावून बघ. मग आता बापू फोन लावायला सांगतात, आप्पी फोन लावते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी म्हणते की अहो फोनच लागत नाही आहे. तर इकडे बापू म्हणतात अगं विनायकरावांना फोन लावून बघ बरं. मग विनायकरावांना फोन लावून बघ म्हटल्यानंतर आप्पी म्हणते हो मी लावते फोन. त्यानंतर आप्पी बाबांना फोन लावल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते फोन उचलतात आणि म्हणतात काय झालं गं. तेव्हा आप्पी म्हणते अहो अमोल कुठे आहे, अमोल आणि अर्जुन दोघं घरी आलेत ना.
तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, ते म्हणतात की नाही अगं, इथं अर्जुन ना दिवसभर दवाखान्यातच होता, तो अमोलकडे गेलाच नाही. आप्पीला धक्का बसतो. आप्पी म्हणते काय सांगताय? त्या क्षणी आप्पी बापूंना आणि दीपाला म्हणते चल चल लवकर, आणि मोनाला विचारते तू कुठं सोडलेलंस? मोना म्हणते मी सारसबागेच्या तिथं सोडलेलं त्याला. आप्पीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन तिथे गेलेलाच नाही ही गोष्ट आप्पीला कळलेली असते. आप्पी धावतच इकडे अर्जुनकडे जायला निघते, अमोलकडे जायला निघते. सारसबागेच्या तिथं गेल्यानंतर ती पाहते, अर्जुनची वाट बघत अमोल बागेत असतो. तिथले सिक्युरिटीवाले त्याला म्हणत असतात की बाळा, बाग बंद करायची, आता तुला जावं लागेल, तू सकाळपासून इथं थांबलाय, तुझे सकाळपासून बाबा आलेले नाहीत. तेव्हा अमोल म्हणतो नाही, माझे बाबा येणार आहेत, ते कामात अडकले असतील. तेव्हा ते म्हणतात अरे खूप जण येतात इथं असं, पण तू जा ना घरी. तेव्हा अमोल म्हणतो की नाही, माझे बाबा आलेले नाही तोपर्यंत मी जाणार नाही आहे, ते कोणत्या तरी कामात अडकले असणार आहेत म्हणूनच ते आलेले नाहीत, असं तो त्यांना सांगू लागतो. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, तू सकाळपासून होतास की नाही म्हणून मी तुला सांगत होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आप्पी धावत येते, अमोलला मिठी मारते, रडू लागते आणि म्हणते बापू याने काही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून. तेव्हा ते पण सांगतात अहो, सकाळपासून लेकरू वाट बघत बसलेला आहे, त्याने काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे, तुम्ही त्याला खाऊ घाला बरं. तेव्हा आप्पी दीप्याला आणि बापूंना म्हणते की तुम्ही याला घ्या आणि घरी जा. तेव्हा दीप्या म्हणतो अगं पण दीदी तू कुठं जाणार आहेस? तेव्हा आप्पी म्हणते मी अर्जुनकडे जाते, कारण अर्जुनची वाट बघत माझं लेकरू इथं थांबलेलं आहे. आप्पी अर्जुनकडे येते आणि अर्जुन आणि इकडे विनायकराव तोपर्यंत बोलत असतात. विनायकराव म्हणतात की अरे अर्जा, तुझ्या लक्षात आहे का, अमोल सारसबागेत आहे, आप्पीचा फोन आलेला होता, तू भेटायला गेलाच नाही आहे त्याला, तू कळवलं का नाहीस? म्हणजे अर्जुन म्हणतो म्हणजे दिवसभर अमोल एकटा तिथे थांबला. अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो हे काय होऊन बसले, तो विचार करू लागतो. तेवढ्यात आप्पी येते आणि आप्पी म्हणते हो, दिवसभर माझं लेकरू तिथं उपाशी तापाशी त्याच्या बाबांची वाट बघत बसलं होतं. त्यानंतर लगेचच तिथे मध्ये बोलायला येते ती आर्या. आप्पी म्हणते बास, मध्ये बोलायचं नाहीस, माझं आणि अर्जुनचं बोलणं चाललेलं आहे ना, मी त्याच्याशी बोलते ना. एका शब्दात आप्पीनं आर्याला गार केलेलं असतं. आणि इकडे रुपाली म्हणत असते की अपर्णा आता सांग, अमोलला भेटायचं नाही, अमोलला भेटायचं नाही. पण आप्पी म्हणते की कसं आहे, 7 वर्ष मी एकटीनं वाढवले, पण मी माझ्या लेकराला शिक्षा देणार नाही, त्याला त्रास देणार नाही, कारण मी जर त्याला सांगितलं तुझ्या बाबांना भेटू नकोस पण त्याला त्रास होईल, म्हणून मी तुला सांगणार नाही. डायरेक्टली अर्जुन लगेचच आर्या इकडे आप्पीला म्हणतो की सॉरी आणि मला अमोलची माफी मागायची, मी अमोलकडे येतोय. तेव्हा आप्पी म्हणते हो आणि तिथून रागाने निघून जाते. अर्जुन म्हणतो की आता मला कळलं देवाने मला ही शिक्षा का दिली होती. गेली 7 वर्ष मी ही शिक्षा का भोगतोय, कारण मी एक जबाबदार बाप होऊ शकलो नाही. आज मला कळलेलं आहे माझी चूक झालेली आहे, माझ्याकडून इतकी मोठी चूक व्हायला नको होती, एवढी मोठी चूक मी केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा ही मला मिळणारच आहे. हे मला माहिती आहे, देवाने जे केलेलं आहे ना ते अगदी बरोबर केलेलं आहे. मला अमोलची माफी मागितलीच पाहिजे. अमोलने दिलेलं ते चित्र हातात घेतो आणि त्या चित्राशी बोलत बसलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मला अमोल माफ कर. अमोल बाळा, माझ्यामुळे आज तुला त्रास झाला आहे. आप्पीचं म्हणणं पण बरोबर असतं, कारण काही दिवसांपूर्वीच अमोल किडनॅप झालेला होता. अमोल एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर आणलेला आहे आणि आज हे सगळं काय होऊन बसलं असा विचार अर्जुन करत असतो. तेवढ्यात आर्या तिथे येते आणि आर्या डायरेक्टली अर्जुनला म्हणते की मला खरं सांग, तू या लग्नाला मनापासून तयार आहेस का, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? आणि अर्जुन गप्प बसतो. इकडे बापू आप्पीला समजत असतात की आप्पे तुझ्या लक्षात येते का अमोलने काय केलंस. एवढा तो एकटा तिथं होता, पण तो जराही चिडला नाही, त्याच्या बाबांवर रागवलं नाही, कारण त्याच्यासाठी एक महत्त्वाचं कारण होतं. ते कारण म्हणजे त्याला त्याच्या आईला आणि बाबांना एकत्र आणायचं आहे, म्हणून त्याने त्याच्या बाबांना माफ केले. विचार कर आप्पे. आता आप्पीही विचार करू लागलेले आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.